मॉर्निंग. आय केम हिअर टू स्टक युअर माइंड अगेन. मी पुन्हा आलो आहे तुमच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी. तर बाबासाहेबांची एक गोष्ट आहे. ते सर्वांच्या मनातच तो प्रश्न असेल की इंग्रजांविरुद्ध लढ्यात बाबासाहेबांचा खूप कमी वाटा होता. तर का बरं? त्याचं कारण काय? बाबासाहेब लंडनला असताना भारतातीलच त्यांचे रूममेट एक भारतीयच होते. तर त्यांनी एक प्रश्न विचारला, आंबेडकर, तुला नाही वाटत का की आपण एकत्र मिळून इंग्रजांविरुद्ध लढलं पाहिजे म्हणून? तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं की इंग्रज कधी ना कधी परत जातीलच, कारण ते मुळातच परकीय आहेत. पण मी त्या व्यवस्थेबद्दल लढतोय की जे हजारो वर्षानुवर्ष आपल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही. यावरूनच आपल्याला समजून येते की बाबासाहेबांचं एक बिल्डिंग तयार करण्याआधीचं जे बेसिक स्ट्रक्चर असते ते मजबूत करणं. कारण डायरेक्टली त्यांच्यासोबत लढणं अशक्यच असतं. त्याच्यामुळे त्यांनी समाज घडविण्यासाठी जरा जास्त योगदान दिलं. समाज म्हणजे एक पर्टिक्युलर समाज नाही, ते सर्वांसाठीच त्यांनी काम केलं आहे. त्याच्यामुळेच डायरेक्टली आपण त्यांच्यावर टीका करण्याआधी थोडं त्यांच्याबद्दल जाणून घ्यावं. त्यासाठीच आपला एक प्रयत्न आहे की आपला एक सर्वांनाच एक माझ्या आयुष्यातले एक्सपिरियन्स सांगून त्यांच्याकडून अशा चुका होऊ नये किंवा आपल्या समाजाला कोणी नाव बोटं ठेवू नये. खूप जास्त प्रमाणात आपण बघत असतो ना की खूप जास्त प्रमाणात टीका व टिप्पण्या आपल्यावर होत असतात. साहेबांवर समजा किंवा त्या स्पेशल समाजावर खूप जास्त प्रमाणात टीका टिप्पण्या होत असतात. कोणी अदर यांनी केली तर तेवढा प्रॉब्लेम नाही होत, पण तेच गोष्ट बाबासाहेबांच्या अनुयायांनी केली तर जरा जास्त. त्यामुळे आपल्यातीलच काही चुका पण असू शकते. त्यात सुधारण्यासाठी मी म्हणजे कोणी ॲस्ट्रॉलॉजर नाही किंवा मी यशाचं डोंगर गाठलं आहे असं काही नाही. माझ्या आयुष्यातले एक्सपिरियन्स आहे, मी तुम्हाला शेअर करत आहे. म्हणजे की तुमच्या एक्सपिरियन्सवरून मला मदत होईल, माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला मदत होईल, जेणेकरून आपण बाबासाहेबांचं नाव उंचावू शकू. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की हा रथ मी इथपर्यंत खूप मेहनतीने घेऊन आलो आहे. याला पुढे नाही नेता आलं तरी चालेल, पण याला मागे जाऊ देऊ नका. त्याबद्दलच एक माझा प्रयत्न आहे की कमीत कमी ते मागे तरी न जाता कामा नये. त्यामुळे आपण असे काही कृत्य करत असतो की त्यांच्या नावाला खूप जास्त प्रमाणात जेवढा विरोध आधी होता त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात तो वाढत आहे. तो कमी करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कारण आदर असते, तो रिस्पेक्ट असते, ती कमावली जाते, ती जबरदस्तीने मिळत नाही. गौतम बुद्धांनी अंगुलीमालाला जर राक्षसापासून संत केलं तर आपण मतपरिवर्तन नक्कीच करू शकतो. त्यासाठी आपल्याला प्रेमाच्या भाषेची गरज आहे, जबरदस्तीची नाही.